काय आता पोचलाय ढोल्या गणपती आणि इकडचं तर काहीच आहे ढोल्या गणपती आणि आतमध्ये शूटिंग वगैरे काहीच अलाउड नाही. तर मित्रांनो आता आलेलो आम्ही शंकराच्या मंदिरामध्ये आणि हे खूप बघा किती पुराण आहे. दरवाजा तर मित्रांनो आत्ता एका पॉईंटवरती थांबलो आम्ही. तर आत्ता पोचलो आहे कालूबाईला आणि हे बघा इकडून चढण आहे. तर 2 मिनटात वातावरण बघा किती कसं झालं. तर गाईज आता खाली उतरलो आणि खाली उतरल्यानंतर आम्ही जेवायचा बेत आता चालू आहे. तर गाईज मटण थाली, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, सोलकढी. सुप्रभात गाईज, मी प्रमोद चिमटेकर परत तुमचं एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे डे 2. काल आम्ही आलो थकलो वगैरे होतो, तर त्याच्यामुळे सर्वजण रेडी झाले आहेत. आणि एक काका आहेत यांचं जेवण खूप भारी आहे, असं वाटतं की आम्ही आमच्या घरी चाललो आहे. तर हा आहे बंगला पूर्ण, हा बघा. तर आता चाललो आहे महाबळेश्वर कालूबाई दर्शनला आणि तिकडून मग ढोल्या गणपतीला जायचं आहे. आता सर्वजण इथून हे सर्वांनी इथूनच बसायला चालू केलं. ते गाड्या आहेत. मी विचार चाललेला का पहिला गाड्यांवरती जायचा, नंतर आला विचार का पाऊस वगैरे पडला तर अजून वाट लागेल, तर त्याच्यामुळे मग गाडीने जायचा विचार केला आहे. सो चला, लेट तर झालं आहे कारण 10 वाजल्यात आणि सकाळी थोडं जास्तच लेट झाला. आणि जायचं होतं 8-9, जास्तीत जास्त 9पर्यंत, पण आता 10 वाजलेत. सो चला हो गए है. चलो चलो डिंक चिका चला. मध्ये ड्रायव्हर बघा कोण कोण आहे. कोण 1 2 3 सगळे ड्रायव्हर, 5 6 आणि मी 7वा. म्हणजे आमच्या ट्रिप मध्ये कोण थकणारच नाही. जो थकला तो मेरे का जो बंगले का सेक्रेटरी है शर्मा जी, वो मेरे क्लाइंट का भाई हो. और इधर गाईज आता पोहोचलाय ढोल्या गणपती आणि इकडचं दर्शन घेऊ कारण आज आहे
संकष्टी चतुर्थी इधर ही हुआ था शूटिंग, इधर हुआ कि नहीं आगे दूसरा शंभो। तर गायस आता पोचलो आहे वाई गणपतीला आणि ॲक्च्युली असं झालं का डोल्या गणपतीला शूट वगैरे करून देत नाही, खूप स्ट्रिक्टली आहे. आणि आता काशी विश्वेश्वर आत्ता जाऊन आलो UP वरून आणि हे आहे मंदिर काशी विश्वेश्वरचं. आणि एक दादाने ना एक कोडं सांगितलं आहे, ते बोलते सोडून दाखवा. तर ते कोड आहे या खिडकीवरती. अच्छा, तर हे कोड आहे, तर हे कोडं सोडून दाखवायला सांगतात. का पण करा पण कोडं सोडून दाखवा. तर काहीच हा आहे डोल्या गणपती आणि आतमध्ये शूटिंग वगैरे काहीच अलाउड नाही. आज संकष्ट असल्या कारणाने इथे थोडीशी गर्दी पण आहे. आता आम्ही लवकर आलो म्हणून एवढी नाही आहे, थोड्या वेळातच होईल. प्लीज आतमध्ये ते शूटिंग अलाउड नाही, पण बाहेरून आपण शूटिंग. तर मित्रांनो आता आलेलो आम्ही शंकराच्या मंदिरामध्ये आणि हे खूप जुनं मंदिर आहे आणि इकडे शूटिंग वगैरे का अलाउड नाही. तिकडे बोर्ड पण लावल्यात, पण चोरून थोडंसं शूट करायला मजाच वेगळी आहे. आणि इथेच छावा पिक्चरची वगैरे शूटिंग झालेलं आहे. हे बघा, असे बहुतेक सीन आहेत ते इकडे क्रिएट केलेले आहेत छावाचे. बघा किती पुराण आहे दरवाजा. तर हे आहे शंकराचं मंदिर. तो काका बोलतो एवढे शूट नाही करून द्यायचं, पण आम्ही तर शूट करणार. बस झालं. तर गाईस आता आम्ही आलेलो जरा नाना फडणवीस वाडा. तर इथे आतमध्ये शूट वगैरे अलाउड नाही, फक्त फोटोज वगैरे काढू शकतो. पण तरी पण आपण माहिती आहे ना, थोडंफार तरी शूट आतमधलं घेऊ, हे होऊच शकणार नाही. तर फोटोच्या माध्यमातून आम्ही व्हिडिओ घ्यायचा पण प्रयत्न करू थोडा. तर हा आहे वाडा पूर्ण. खूप म्हणजे आता 255 वर्ष झाल्यात आणि त्याच्यामध्ये माहिती वगैरे तुम्हाला प्रॉपर भेटते. तिकीट आहे इकडे 30 रुपये काहीतरी तिकीट आहे. सो ते बघून झाले. आता चाललो आता कालूबाईला. आम्ही एक व्हिडिओ बघितली, त्या व्हिडिओमध्ये आपल्या चिमाजी आप्पाचं पण थोडंसं सांगितलेलं आहे. कारण जिकडे जो घाट आहे ना, त्या घाटाच्या पुढे जे मंदिर आहे त्याच्या समोर एक छोटंसं एक हे मंदिर आहे. तर तिकडे जी घंटा आणली ती आपल्या चिमाजी आप्पाने किल्ला जिंकून आणले. ते पोर्तुगीज आहे, खूप जुने आहे. सो चला आत्ता इथून निघतोय. कुठे जायचं आता? काळूबाई का? काळूबाई. आता महाबळेश्वर काळूबाईला जातोय. असं टाईम तर झालेलाच आहे. पांढरदेवीला चला. यो रोड मित्रांनो आता एका पॉईंटवरती थांबलो आम्ही. तर तो पॉईंट असा आहे ना, जिकडून आम्ही चढलो आहे ना त्याची दुसरी बाजू मला दाखवतो मी. त्याचं क्लायमेट पण खूप छान आहे. अशक्य सुंदर असं क्लायमेट बोला किंवा काही पण बोला.
तर आत्ता पोचलोय कालूबाईला आणि हे बघा इकडून चढण आहे. आतमध्ये शूटिंग वगैरे अलाउड आहे का माहिती नाही, पण मला तर वाटतं बहुतेक नसेलच. म्हणून जाताना थोडे शॉट घेतो आणि मंदिरातून जर घ्यायला भेटलं तर बेस्ट, नाही तर मग बघूया पुढे. तर 2 मिनटात वातावरण बघा किती कसं झालं, एकदम धुकं वगैरे आलेले आहेत. तर हे मंदिर आहे कालूबाईचं आणि याच्यामध्ये आतमध्ये अलाउड नाही आहे. कशी इकडे धुके आलेले आता बघा. शाहरुख खान वाला भेजा वीडियो सब शाहरुख खान निकल के हो मार्केट में आ गए. भेजा मिलेगा भेजा रात को खाने. तर गायचं आता खाली उतरलो आणि खाली उतरल्यानंतर आम्ही जेवायचा बेत आता चालू केला आहे आणि एक हॉटेल भेटले जेवायला करून, तिकडेच जेवतोय. तर बघूया आतमध्ये काय काय खाले आहेत. काय असेल इंद्रायणी असेल. होगा आहे का तुम्हाला. तर गायस वैताग आलाय, अर्धा तास झाला थाली भुकले अजून आली नाही. हॉटेल तर चांगलं वाटते बाहेरून, पण आतमध्ये आल्यावर समजलं नाही एवढं काय नाही. मजा नाही. मग जेवण बघू. फक्त 2च थाल्या आहेत बघा. तर काहीच मटन थाली, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, सोलकढी आणि मटन आहे. चला जेवून घेतो. तर नमस्कार मंडळी, हा आहे आमचा विला आणि मला विला आतमधून दाखवतो कसं आहे ते. स्विमिंग पूल, हा आहे हॉल, सामान नेतो. हा एक बेडरूम आहे. बेडरूम अरे लाईटच पेटवले नाही. थांबा जाऊ दे, आम्ही वरती जातो. तर हा आहे आमचं रूम. आम्ही लाईट वगैरे बंद केलेली, पण आता करतो थांबा 1 मिनटं. तर हा आहे आमचा रूम. मी बघू शकता रूम कसा आहे. आणि हा आहे बाथरूम. कुठे गेला? हा आहे बाथरूम. तर आम्ही याचे पर डे 8,000 दिलेले आहेत आणि 2 दिवसात आम्ही 16,000. त्या बंगल्याचं नाव आहे मधुबन बंगलो, पंचगणी. आणि महाबळेश्वरीकडून आहे अजून काहीतरी 16 ते 17 किलोमीटर. सो चला फ्रेश वगैरे होतो. तर काहीच पाऊस चालू झालेला आहे आणि बघा गया बारिश गया. पूल
पाणी खूप थंड आहे आणि आता आतमध्ये जाऊन बघतो. तर गाईज आता बार्बेक्यू करतोय आम्ही बघा. आणि ही आग जवळ आम्ही एवढं काय काय केलंय ना, तर काय बघूया बघा. हे थोडे आग जास्त झाल्यामुळे करपलं पण थोडंसं. पण याच्यानंतर जरा ते चांगलं. तर हे आहे बटाटा बार्बेक्यू. हे बघा सेम आहे, फक्त बटाटे आम्ही बॉईल केलेले आहेत आणि थोडंसं आता याच्यामध्ये हे करू आणि बटर लावून मग नंतर काढू. तर बघूया हे कसं होते ते टेस्ट कसे आहे ते. हे बघा काढल्या संपले लगेच. एवढे टेस्टी झालेत वाटते.